नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, राज्यसेवा मुख्य परीक्षेचा अभ्यासक्रम हा दिनांक 9 जुलै 2020 पासून सुधारित करण्यात आला असून यामध्ये लक्षात घेण्याजोगी मुख्य गोष्ट अशी आहे की हा जो अभ्यासक्रम जो आहे हा बदललेला नसून तो सुधारित करण्यात आला आहे। म्हणजेच जे जुना अभ्यासक्रम आहे त्या जुन्याच अभ्यासक्रमामध्ये काही घटक जे ते नव्याने समाविष्ट करण्यात आले आहेत। यातील महत्त्वाची बाब अशी आहे की राज्यसेवा मुख्य परीक्षेचा पेपर क्रमांक 1 व पेपर क्रमांक 2 म्हणजेच मराठी व इंग्रजी या पेपरमध्ये कोणतेही बदल झालेले नाहीत। तसेच परीक्षा योजनेत देखील कोणताही बदल झालेला नाही, हे सर्वांनी व्यवस्थित त्यामध्ये लक्षात घ्यावे। परंतु जे सामान्य अध्ययन पेपर क्रमांक 1 आहे, सामान्य अध्ययन पेपर क्रमांक 2 आहे, सामान्य अध्ययन पेपर क्रमांक 3 आहे, सामान्य अध्ययन पेपर क्रमांक 4 यामध्ये मात्र काही घटकांचा नव्याने समाविष्ट केलेला आहे। ते घटक कोणते आहेत ते आज आपण या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत। त्याचप्रमाणे नव्याने समाविष्ट करण्यात आलेल्या घटकांसहित राज्यसेवा मुख्य परीक्षेचा संपूर्ण सिलेबस या व्हिडिओमध्ये देण्यात आलेला आहे। तसेच डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा राज्यसेवा मुख्य परीक्षेचा संपूर्ण अभ्यासक्रमाची लिंक जी आहे ती डिस्क्रिप्शनमध्ये देण्यात आलेली आहे। सर्व विद्यार्थ्यांनी ते लिंक काळजीपूर्वक पाहावी। राज्यसेवा मुख्य परीक्षेचा जो सुधारित अभ्यासक्रम तयार केलेला आहे तर 9 जुलै 2020 पासून हा सुधारित अभ्यासक्रम यामध्ये आपण पाहतोय आणि मागाशी सांगितल्या पद्धतीने की यामध्ये संपूर्ण अभ्यासक्रम बदललेला नाही, तर त्याच्यामध्ये काही सुधारित घटक जे आहेत ते त्यामध्ये ॲड केलेले। तर हे सामान्य अध्ययन पेपर क्रमांक 1 आहेत, इतिहास भूगोल, त्याच्यामध्ये कोणते कोणते नवीन घटक जे आहेत ते नव्याने समाविष्ट केलेले आहेत त्याच्याबद्दल आपण माहिती पाहू। तर त्यातील पहिला जो घटक आहे तो म्हणजे ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीचे भारतात आगमन, हा घटक जो आहे हा नव्याने समाविष्ट। दुसरा जो घटक आहे तो आर्य समाज, रामकृष्ण मिशन व थिओसॉफिकल सोसायटी हा जो घटक आहे हा दुसरा घटक यामध्ये नव्याने समावेश केलेला आहे। त्याच पद्धतीने तिसरा जो घटक आहे तो वसाहत शासनकालीन भारतीय अर्थव्यवस्था, चौथा घटक जो आहे हा भारताचे प्रमुख प्राकृतिक विभाग हा जो घटक आहे तो समाविष्ट केलेला आहे। पाचवा घटक आहे महाराष्ट्रातील नैसर्गिक भूदृश्ये, हा पाचवा घटक यामध्ये समाविष्ट केलेला आहे। सहावा घटक मानवी भूगोल हा यामध्ये नव्याने समाविष्ट केलेला आहे। सातवा घटक आहे आर्थिक व्यवसाय, त्यामध्ये आपल्याला सांगता येईल की शेती आणि मासेमारी हे जे दोन घटक आहेत हे नव्याने समाविष्ट यामध्ये अभ्यासक्रमात या पेपर क्रमांक 1 मध्ये केलेले। आठवा घटक आपण सांगू शकतो त्यामध्ये ज्ञानधिष्ठित आर्थिक व्यवसाय हे यामध्ये आपल्याला नव्याने समाविष्ट केले सांगू शकतो। नवा जो घटक आहे तो म्हणजे आरोग्य आणि शिक्षण, हे घटक यामध्ये समाविष्ट केलेले आपण सांगू शकतो। आता पुढचा जो 10वा घटक आहे तो म्हणजे गांधी युगातील राष्ट्रीय चळवळ आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अस्पृश्यतेच्या समस्येबाबतचा दृष्टिकोन, हा जो घटक आहे हा समाविष्ट केलेला आहे। 11वा घटक महाराष्ट्रातील समाज सुधारक, त्यामध्ये काही नव्याने काही समाज सुधारक आहेत त्यांचे ह्यामध्ये समाविष्ट केलेला आहे। संपूर्ण डिटेल खाली अभ्यासक्रमात तुम्हाला त्याच्यात या समाज सुधारकांची नावे आपल्याला पाहायला येतील। 12वा घटक आहे सत्तेच्या हस्तांतरणाकडे, हा जो घटक आहे समाविष्ट केलेला आहे। आता पेपर क्रमांक 2 आहे सामान्य अध्ययन पेपर क्रमांक 2 म्हणजे भारतीय संविधान व भारतीय राजकारण, महाराष्ट्राच्या विशेष संदर्भासह व कायदा, हा जो पेपरचं नाव आपण पेपर क्रमांक सामान्य अध्ययन पेपर क्रमांक 2चं नाव सांगता येतील। त्याच्यामध्ये कोणते कोणते नव्याने समाविष्ट घटक केलेले आहेत ते आपण पाहूया। तर त्यामध्ये पहिला जो घटक आहे त्यामध्ये आजवरच्या ज्या काही प्रमुख घटना दुरुस्त्या ज्या आहेत ह्या प्रमुख घटना दुरुस्ती त्यामध्ये समाविष्ट केलेत। दुसरा जो घटक आहे तो म्हणजे कायदा आणि सुव्यवस्था। तिसरा जो घटक आहे संपत्तीचा हक्क या मूलभूत हक्काच्या दर्जात झालेला जो बदल आहे तो। चौथा मुद्दा मनरेगा आपल्याला त्या ठिकाणी सांगता येईल। पाचवा घटक आहे भारतीय प्रशासनाचा उगम, त्याच्यामध्ये ब्रिटिश पूर्व काळ आहे, ब्रिटिश काळ आहे आणि त्याच पद्धतीने स्वातंत्र्य प्राप्तीनंतरचा काळ आहे, असे हे यामध्ये वर्गीकरण केलेले। आपल्याला यामध्ये जो
6वा जो घटक नव्याने समाविष्ट केला आहे तो म्हणजे महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966 हा घटक आहे. हा ह्या ठिकाणी इथं आपल्याला नव्याने समाविष्ट केल्याचं आपण यामध्ये पेपर क्रमांक 2 मध्ये सांगू शकतो. 7वा घटक आहे हरित क्रांती आणि धवल क्रांती, हे जे घटक आहेत यामध्ये नव्याने समाविष्ट केलेत. 8वा घटक पालक आणि ज्येष्ठ नागरिकांचे जे त्यामध्ये देखभालचं अधिनियम 2007 आहे हा ह्यामध्ये ॲड केलेला आहे. 9वा सार्वजनिक धोरण, हे सार्वजनिक धोरण जे आहे हे त्याच पद्धतीनं 10वा घटक आहे व्हीव्हीपॅट हा घटक जो आहे नव्याने समाविष्ट. 11वा घटक त्यामध्ये सरकारी आयोग शिफारशी, ह्या शिफारशी यामध्ये या आयोगाच्या त्यामध्ये सांगता येतील. 12वा घटक आहे लोक प्रशासन, तर हा घटक यामध्ये नव्याने समाविष्ट केला आहे. आता पुढचा जो गट त्यामध्ये पेपर आहे सामान्य अध्ययन पेपर क्रमांक 3, आणि हे जे पेपर क्रमांक 3 मध्ये त्याचं नाव आपण सांगू शकतो मानव संसाधन विभाग आणि मानवी हक्क. आता या पेपर क्रमांक 3 मध्ये, या सामान्य अध्ययन पेपर क्रमांक 3 मध्ये कोणते कोणते घटक नव्याने समाविष्ट, त्यातील पहिला घटक आहे लहान वयात व्यावसायिक शिक्षण, हा घटक यामध्ये नव्याने समाविष्ट केल्याचं आपण सांगू शकतो. दुसरा आहे सेवा क्षेत्रातील व्यावसायिक शिक्षण, हे जे व्यावसायिक शिक्षण त्याच पद्धतीनं क्षेत्रनिहाय रोजगाराच्या संधी, त्या कोणत्या संधी त्या सांगता येते. त्याच पद्धतीनं राष्ट्रीय कौशल्य विकास कार्यक्रम हा समाविष्ट केलेला आहे. 5वा घटक राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2019, तर हे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2019 समाविष्ट केलेले. 6वा घटक चाइल्ड ॲक्ट आहेत, हा ह्यामध्ये नव्याने समाविष्ट केला आहे. 7वा घटक प्रधानमंत्री स्वास्थ्य सुरक्षा योजना, हा जो घटक आहे हा नव्याने समाविष्ट केला आहे. 8वा घटक त्यामध्ये ग्राम स्वराज्य अभियान आणि मिशन अंत्योदय, हे जे घटक आहेत हे समाविष्ट केलेत. 9वा घटक आहे ग्राहक कल्याण निधी, हा जो घटक आहे हा त्यामध्ये पेपर क्रमांक 3 मध्ये नव्याने समाविष्ट केले आहे. त्याच पद्धतीनं ब्रिस्क असेल, RCEP हे जे घटक आहेत हे नव्याने यामध्ये समाविष्ट केल्याचं आपण सांगू. आता पेपर क्रमांक 4 म्हणजे सामान्य अध्ययन पेपर क्रमांक 4, त्यामध्ये त्याचं नाव आपल्याला यामध्ये आपण सांगू शकतो की अर्थव्यवस्था व नियोजन, विकास विषयक अर्थशास्त्र आणि कृषी विज्ञान व तंत्रज्ञान विकास, असं या पेपरचं सामान्य अध्ययन पेपर क्रमांक 4चं नाव आपण सांगू शकतो. त्याच्यामध्ये कोणते कोणते नव्याने घटक समाविष्ट केले, त्यात पहिला घटक आहे त्यामध्ये पर्यावरणीय तणाव, हा घटक यामध्ये नव्याने समाविष्ट केला आहे. दुसरा घटक अपघात आपण यामध्ये सांगू शकतो. तिसरा घटक आहे लसी, हा नव्याने यामध्ये समाविष्ट केल्याचं आपण सांगू शकतो. चौथा जो घटक आहे तो म्हणजे DNA तंत्रज्ञान जे आहे, हे DNA तंत्रज्ञान हा घटक सुद्धा या पेपर क्रमांक 4 मध्ये नव्याने समाविष्ट केलेला आहे. 5वा घटक शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याबाबत शासकीय धोरणे, तर ही शासकीय धोरणे कोणती आहेत शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करण्यासाठी, ते त्यामध्ये तुम्हाला अभ्यास करायचा. 6वा घटक भारतीय श्रम समस्या उपाय व सुधारणा, त्याच पद्धतीने सामाजिक सुरक्षा व त्यामध्ये असणारे जे उपाय आहेत त्याचा आपल्याला अभ्यास करावा लागणार आहे. 7वा घटक भारतातील राष्ट्रीय उत्पन्न मापनातील समस्या, ह्या ज्या काही समस्या आहेत या उत्पन्न मापनातील त्यामध्ये आपल्याला अभ्यास करावा लागणार आहे. 8वा मुद्दा नीती आयोग, हा नीती आयोग आपल्याला त्यामध्ये अभ्यास करावा लागणार आहे. त्याच पद्धतीने सार्क, आत्ताच आपण राज्यसेवा मुख्य परीक्षेचा जे काही नव्याने समाविष्ट केलेले घटक आहेत ते आपण आत्ता पाहिले. आता आपण जो आयोगाने दिलेला जो काही संपूर्ण अभ्यासक्रम जो आहे तो आपण अभ्यासक्रम आता ह्यामध्ये पाहू.